काळातली लोक, जुन्या काळातली लोक. आताच्या काळातली लोक शेजारी राहत असले तरी व्हॉट्सअपवर बोलतात, नाही तर व्हिडिओ कॉलवर बोलतात. पारावर. जुन्या काळातली लोक आहे ना डायरेक्ट पारावर भेटायची एकमेकाला. तेव्हा नव्हते व्हॉट्सअप फिट्सअप काय दिसले. तेव्हा डायरेक्ट लोक एकमेकांना भेटायची. लोक काय करायची, सकाळी मस्तपैकी पहाटे 5ला आंघोळ करायची. सगळी कामं बिमं आवरून डायरेक्ट ना गावात एक पिपळाचं झाड असायचं, त्याच्या खाली कट्टा असायचा मोठा, त्याच्यावर डायरेक्ट भेटायची एकमेकाला. त्याची शेजारी एक चहाची टपरी असायची, मस्तपैकी चहा बी पेत पेत सगळी गप्पा आणायची. पारावर दाखी न्यूज मिळून जायची लोकांना. आताच्या काळातील लोकांना कोणाचाच मोबाईल नंबर पाठ करायची गरज नाही, सगळेजण आपापल्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह करतात. रताळी. जुन्या काळातील लोक आहे ना अख्ख्यांचा मोबाईल नंबर माइंड मध्ये फिट ठेवायचे डायरेक्ट. कोणाचा बी नंबर विचार, आणि मराठीत नंबर पाठ असायचे डायरेक्ट. 9100 असले नंबर डायरेक्ट पाठ असायचे लोकांचे. तेव्हा डायरेक्ट टेलिफोन नंबर असायचे, आणि राहिलेला नंबर आहे ना डायरेक्ट डायरी असायची प्रत्येकाच्या खिशात. त्या डायरीत अख्ख्यांचा नंबर लिहिलेला असायचा डायरेक्ट. आताच्या काळातील लोक एकमेकांना टोमण्या मारण्यासाठी व्हॉट्सअपवर स्टेटस टाकतात आणि जळवतात. फेस टू फेस. आधीच्या काळातली लोक आहे ना एखाद्या बरोबर भांडणं करायची असली ना डायरेक्ट फेस टू फेस भांडणं करायची. ही असली चिंदगिरी नव्हती करत ती जळवा जळवीन टेटस बिटस तसलं. हे पाराव म्हणलं तरी भांडणं सुरू व्हायची लोकांची डायरेक्ट. एखाद्याचं खटकलं ना तिथल्या तिथंच भांडणं, डायरेक्ट पब्लिक मध्येच भांडणं. सोडवायला बी पब्लिक, भांडणं करायला बी पब्लिक. आताच्या काळातील लोक जिम लावून डाएट करून फिटनेस करतात तरी पण आजारी पडतात. रताळी. जुन्या काळाची लोक आहे ना कधी आजारीच पडत नव्हती. 4-4, 5-5 भाकरी खाणार, असलीच दंड त्यांची. रानातली कामं करणार सगळे, आणि तरी बी वाकून जात नव्हती. किती बी वय होऊ दे, 50-100 पार 150 वर्ष जगायची लोक. पिठल्यान भाकरी, गायचं ताजं दूध, लोणी फिनी, ही असली डाएट असायची पहिली. नातखोळे एकदम. घराघणीच तगडे तगडे पैलवान असायचे डायरेक्ट. जिम फिम नव्हती तवा. घरच्या घरी डायरेक्ट सपाट्यान फिपाट्या मारायचे पहिली लोक. रानात काम करणं म्हणजे सोपा खेळ नव्हता. उन्हात आणत ते बी. पाऊस म्हणू नको, ऊन वारा पाऊस कशाचा विचार नव्हती करत पहिले लोक. आताच्या काळातील लोकांना कोणतीही गोष्ट इन्स्टंट हवी असती, जर भेटली नाही की लगेच चिडचिड करतात. प्रचंड संयम. पहिल्या लोकांच्या ते ना प्रचंड संयम असायचा. पहिलं एखाद्याचं हालचाल विचारायचं असलं ना पत्र लिहायला लागायचं. ती पत्र लिहायचं, मग ती नेऊन त्या डाकघरात द्यायचं. मग 7-8 दिवसांनी त्याला ते पत्र पोचणार, मग तो वाचणार, मग त्याचा रिप्लाय तो लिहिणार, मग तो परत पाठवणार, परत 7-8 दिवसांनी येणार, मग ते वाचायचं. ह्याला म्हणतात प्रचंड संयम. असलं संयमी लोक असायची पहिली. गाय गडबडीत कोणताही निर्णय नव्हती घेत लोक पहिली. कोणची गोष्ट घ्यायची म्हणलं ना तरी 7-8-10 जणांना विचारूनच मग ती गोष्ट घ्यायची पहिली लोक. आणि वायफट खर्च बी नव्हती करत. आणि जी गोष्ट गरजेची आहे ना तीच गोष्ट घ्यायची, उधळपट्टी नव्हती. आणि म्हणून आहे ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, पहिल्या काळातल्या लोकांचा नादच नाही करायचा. विषय